एक मोठी बातमी आपण पाहतोय उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणामध्ये आता आरोपी दाऊदवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दाऊद शेखला आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि आपण ही महत्त्वाची दृश्य सध्या पाहतोय। लग्नाला नकार दिला आणि म्हणून दाऊदनं यशस्वीची हत्या केलेली आहे। तर दाऊद शेखला आता 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। साप टीव्हीवर आपण ही एक्सक्लुझिव्ह बातमी पाहतोय। तर दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आपण पाहतोय। तर उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणामध्ये आपण पाहतोय सध्या ही मोठी अपडेट येते। दाऊद शेखला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। त्याला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि त्यानंतर कोर्टाने ही महत्त्वाची सुनावणी दिलेली आहे। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडे। सोनाली, काय अधिकचे अपडेट? या हत्याकांडाने पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता आणि त्या आरोपीला पकडण्यात यश आलं होतं काल। त्याच्यानंतर त्याला आता कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। आणि त्या प्रकरणामध्ये SC ST कायद्यांवरील अत्याचार प्रतिबंधक कलम म्हणजे ज्याला अॅट्रॉसिटी म्हणतो त्या अॅट्रॉसिटीची कलम सुद्धा त्याच्यावर लावण्यात आलेली आहे। त्यामुळे आता त्याच्यावरचे गुन्हे जे आहेत ते गंभीर झालेले आहेत, गंभीर स्वरूपाचे झालेले आहेत आणि त्यामुळेच आता जास्तीत जास्त प्रमाणात त्याला शिक्षा मागण्यासाठी यामुळे मदत होणार आहे। आणि आता त्याला कोर्टात हजर करून आता 7 दिवसांची पोलीस कोठडी त्याला देण्यात आली आहे। त्याला पकडल्यानंतर आणखी काही तपासामध्ये आणखी काही गोष्टी पुढे येतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अगदीच धन्यवाद सोनाली आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। आपण पाहतोय की उरणमधील यशस्वी शिंदे यांच्या हत्या प्रकरणातला हा सर्वात मोठा सध्या अपडेट आपल्या हाती येते। आता या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।